सांगली शहरात आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. अद्यापही अनेक कामे प्रलंबित आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून शहरात लोकाभिमुख विकास कामे करून कायापालट करण्याची ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीत शहरातील विविध प्रभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गाडगीळ यांनी प्रचार सभा घेत आहेत. याशिवाय सभा संपताच मतदारांशी संवाद साधून समस्या ऐकून घेतल्याबद्दल मतदारांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. गाडगीळ म्हणाले, आगामी काळात शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा माझा मानस आहे. या भागाचा कायापालट करण्याचा संकल्प यापूर्वीच व्यक्त केलाय. सांगली शहरातील नागरिकांनी नेहमीच मला साथ दिली आहे. या प्रेमाची परतफेड मी या भागाचा कायापालट करून आणि प्रलंबित विकास कामे पूर्ण करून करेन. विकासाची ही गंगा अखंड वाहती ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आशीर्वाद द्या, असं आवाहन गाडगीळ यांनी केलंय. अभ्यासू आणि सक्षम उमेदवार दिल्याने निवडणूक प्रचारात भाजप आघाडीवर आहे. संपूर्ण शहर भाजपमय झाले. भाजपने केलेल्या कामांच्या जोरावर नागरिक मोठ्या संख्येने भाजपच्या उमेदवारांशी या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत असल्याचं त्यांनी सांगितले.